अब्बास मस्तान यांनी केलेला रेस सारखा सिनेमा बघा. मसाला मनोरंजनाचा फॉर्म्युला ठासून भरलेला. त्याच्यामध्ये ॲक्शन आहे, सस्पेन्स आहे, विनोदी तडका आहे, चकचकीत गाणी आहेत. या रेमो डिसूझाने केलेला रेस 3 बघितलात ना तर अब्बास मस्तानबद्दलचा आदर शतपटीने वाढेल. Welcome back to the race. कंबोडियामधल्या नाईट क्लबमध्ये पंजाबी गाणं ठीक आहे. तुंबळ हाणामारी झाल्यावर सुद्धा नायकाच्या चेहऱ्यावर एक ओरखडा नाही. जुनं आहे. 100 जण एकाच वेळेला हिरोच्या दिशेने गोळीबार करत असतील तरी त्यातली एकही गोळी हिरोला लागत नाही. हे सुद्धा जुनं आहे. समजा हिरो बॉम्बस्फोटात मेलाय असं दाखवलेलं असलं तरी त्यावर शेवटपर्यंत विश्वास ठेवायचा नसतो. हेही माहिती आहे. म्हणजे रेससारखे सिनेमे बघताना इतपत मनाची तयारी आपण केलेली असते. त्यामुळे अशा सिनेमात लॉजिकच नाही असं म्हणण्यात काही अर्थ नसतो. नाही म्हणजे लॉजिक नसलं तरी एक गोष्ट तर पाहिजे. या रेस 3 मध्ये ना गोष्ट आहे पण नसल्यासारखी. त्या उलट यातली ॲक्शन, यातला सस्पेन्स, यातला VFX सगळंच हास्यास्पद आहे. त्यामुळेच त्यांनी वेगळा कॉमेडी ट्रॅक या सिनेमात ठेवलेलाच नाही. गुस्से में लिया हुआ डिसीजन हमेशा नुकसान पहुंचाता है. इसलिए पहले मैंने डिसीजन लिया एंड नाउ आई एम गेटिंग एंग्री, वेरी एंग्री. सलमान सकट सगळ्याच कलाकारांनी या सिनेमात मनावर कसलं तरी ओझं वगैरे असल्यासारखा अभिनय केलाय. आता सलमान कसाही ॲक्टर असला ना तरी त्याचा एक करिश्मा असतो, तो काही इथे जाणवत नाही. म्हणजे त्याचा ओढग्रस्त चेहरा जो आहे ना तो या सिनेमात बघवतच नाही. अनिल कपूर सुद्धा गंभीर भूमिकेत आहे. म्हणजे यापूर्वीच्या रेसमध्ये कसं त्याची कॉमेडी बघण्यासारखी असायची तसं इथे काही नाही आहे. बाकी बॉबी देओल, साकिब सलीम येऊन जाऊन सारखेच. डेझी शाह आणि जॅकलिन त्यांचं मात्र वाईट वाटतं. म्हणजे अजिबात अभिनय येत नसताना सुद्धा त्यांना इतकी मोठी भूमिका दिली आहे. खरंच त्यांच्यावर अन्याय आहे हा. ना चटपटीत संवाद आहेत, ना सुपरहिट गाणी आहेत, ना ॲक्शनमध्ये काही दम आहे. हा तर परदेशातली लोकेशन्स वगैरे दाखवली आहेत पण ती तर हल्ली दर दुसऱ्या सिनेमात असतात. त्यामुळे त्याचंही कौतुक असण्याचं कारण नाही. थोडक्यात हा रेस 3 इतका सुमार बनलेला आहे की या रेस सिरीजमध्ये आणखीन एक सिनेमा नंतर येईल असं आता वाटत नाही. ही रेस आता इथेच थांबली. म्हणूनच या रेमो डिसूझाच्या रेस 3ला मी देतोय अर्धा पॉपकॉर्न. बरं, सबस्क्रायबर्सच्या रेसमध्ये आमचं चॅनल अद्भुत याने आता 25,000चा टप्पा ओलांडलेला आहे. त्यामुळे आम्ही लवकरच करणार आहोत सिल्वर ज्युबिली सेलिब्रेशन. त्या सेलिब्रेशनमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होणार आहात. पण त्यासाठी तुम्हाला आमचं हे चॅनल सबस्क्राईब करायला लागेल म्हणजे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन्स मिळतील.